शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रविवारी रात्री 8:30च्या सुमारास पैशांच्या वादातून 17 वर्षीय युवकाची चाकूनं वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। मृत युवकाचे नाव सागर सुभाष केळकर, राज जयभीमनगर नांदेड असे असून आरोपी अविनाश उर्फ बाटल्या इंगोले आणि शुभम इंगोले सख्खे भाऊ रा गंगाचाळ नांदेड यांच्यासोबत त्याचा पैशांच्या कारणावरून वाद झाला होता। वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपींनी सागरवर धारदार चाकूनं पोट, तोंड आणि डोक्यावर वार केल्याचं पोलिसांनी सांगितले। गंभीर जखमी झालेल्या सागरला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी दिली। सर, बस स्टँड परिसरामध्ये रात्री पोलीसवाल्यांसमोरच हत्या झालेली आहे काही युवकाची, काय प्रकरण आहे? पोलिसांसमक्ष झालेलं नाही, परंतु त्या परिसरामध्ये झालेले आहे। काल दिनांक 12/7/2026 रोजी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास या सदर गुन्ह्यातील जखमी सागर सुभाष केळकर राहणार जयभीमनगर नांदेड हा त्या बस स्टँडच्या परिसरामध्ये त्याच्या मित्रासोबत आला होता। त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील आरोपी अविनाश इंगोले उर्फ बाटल्या तसेच त्याचा भाऊ शुभम इंगोले यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून भांडण झालं होतं। त्या भांडणाचाच विपर्यास म्हणून त्या अविनाश इंगोले याने सदर गुन्ह्यातील जखमी सागर केळकर यास चाकूने पोटावर, डोक्यावर, तोंडावर वार करून जखमी केले होते। सदर जखमीस आधार हॉस्पिटल शिवाजीनगर या ठिकाणी उपचारार्थ पोलिसांनी दाखल केलं होतं। घटनेची माहिती समजता तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन जखमी यास त्याच्या मित्रासोबत आधार हॉस्पिटल नांदेड येथे उपचारात दाखल केले होते। उपचारादरम्यान सदर जखमीचा म्हणजे मरण पावला आहे। या घटनेच्या अनुषंगाने जखमीचे आई हिच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन वजिराबाद येथे खुनाचा गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे। किती जण ताब्यात आहेत या घटनेमध्ये? सदर गुन्ह्यातील 2 आरोपी सध्या ताब्यात आहेत। अधिक चौकशी करून पुढील कारवाई करण्याची तरतूद ठेवलेली आहे। त्याबाबत अधिक तपास चालू आहे।